साथ किया यानी वाइड करार दिया गया है। एक्स्ट्रा रन की मदद से एसएन स्पोर्ट्स दिगोड़ी टीम का खाता खोला है। बैटिंग टीम का ओपनिंग जोड़ी स्वप्निल पाटिल और उनके साथ उतरे हैं प्रनिल पाटिल। स्क्वायर ड्राइव स्ट्रोक लगाने की कोशिश, पॉइंट के रीजन में ये बैट से निकलता हुआ शॉट 1 रन के लिए, यानी बल्ले से आता हुआ एसएन स्पोर्ट्स दिगोड़ी टीम के लिए पहला रन। स्वप्निल पाटिल और प्रनिल पाटिल ये A1 जोड़ी आप देखते हैं उतरी है बैटिंग के लिए। इस सीजन में अब तक स्टार्ट अच्छा दिया दोनों बैटर ने अपनी टीम के लिए। आज आउटी मैदान पर किस प्रकार शुरुआत होगा देखना काफी दिलचस्प होगा। और इस बार एक बार फील्ड डाउन द लेग गेंद थी, वाइड दिया गया है। थोड़ा सा दिशा से भटक रहे हैं, मिडल स्टंप पर गेंद पिचिंग कराने की कोशिश कर रहे हैं। फैसला बदला गया अंपायर का, डॉट बॉल दिया गया आखिरकार। कहीं ना कहीं शरीर का कोई हिस्सा लगा जिसके वजह से अंपायर ने यह फैसला मोड़ा। ओवर किक गेंद राउंड द विकेट, अच्छी गेंद, फुल एंड डिलीवरी गेंद थी, फ्रंट फुट पर आकर ड्राइव लगाना चाह रहे थे। ये लाइन अच्छा है, अगर परेशान करना विकेट चटकाना है गेंदबाज को तो इस तरह की लाइन और लेंथ निश्चित तौर पर काफी महत्वपूर्ण होगा इस मुकाबले में। और किस प्रकार शुरुआत देगी मिहिर स्पोर्ट्स कुंडेवाल टीम, गेंदबाजी टीम, देखना काफी दिलचस्प होगा। राउंड द विकेट, पैडल स्वीप किया इस बार, स्क्वायर ऑफ द विकेट खेलने की कोशिश और सफल होते हुए बल्लेबाज 30 यार्ड सर्कल के अंदर गेंद को यहां पर फील्ड किया गया, स्टॉप किया गया। बैट से आता हुआ 1 रन प्रनिल पाटिल। 3 गेंदे अब तक इन्होंने फेस किया, खाता खोला उन्होंने अपनी टीम के लिए और टोटल स्कोर टीम का 3 रन। फुल टॉस की गेंद थी, स्ट्रेट डाउन द ग्राउंड खेलने की कोशिश, गेंद जाता हुआ यहां पर लॉन्ग ऑफ के रीजन में साइड स्क्रीन पर खिलाड़ी आकर गेंद को फील्ड करते हुए बाएं हाथ से 1 रन। एसएन स्पोर्ट्स दिगोड़ी टीम पहले बैटिंग करती हुई 5 ओवर के इस मुकाबले में पावर प्ले में ये दो जोड़ी आप देख सकते हैं प्रनिल पाटिल और स्वप्निल पाटिल के रूप में। अगली गेंद फुल टॉस बॉल था, इस बार पिकअप शॉट, गेंद हवा में है और देखना है गेंद जाती हुई डीप बैकवर्ड स्क्वायर के रीजन में 1 बाउंस ओवर द फेंस, 4 रन। स्वप्निल पाटिल का ये तीसरी गेंद काफी क्रुशियल होगी आने वाली। बैट के बीचों बीच कनेक्शन लाजवाब, वाइडिश लॉन्ग ऑन के रीजन पर इस बार बॉल सीमा पार, 6 रन, ह्यूज हिट। दिगोड़ी टीम का इस सिक्सर की मदद से अब स्कोर जा पहुंचा है 14 यानी 14 पर। शॉट था ले भारी और खिलाड़ी कहता हुआ जनाब अब मेरी बारी। वाइडिश लॉन्ग ऑन की ऊपर से सिक्सर जड़ा है बल्लेबाज स्वप्निल ने,
दो गेंदें देखा जाए यहाँ पर प्रेम तो बैक ऑफ द लेन डाली हुई गई थी, लेकिन जो पिछली गेंद थी स्लॉट में गेंद थी, बैट के नीचे गेंद मिला रडार में, और नतीजा बैटिंग टीम के पक्ष में, स्कोर 14 विदाउट लॉस। बैक टू बैक लगातार एक बार फिर खिलाड़ी वही, अंदाज वही और रिजल्ट वही, लॉन्ग ऑन के ऊपर से एक और सिक्सर। तो इस चौके की मदद से स्कोर 24 पर जा पहुंचा है। पहली विकेट की साझेदारी 24 रनों की। चॉप करना चाह रहे थे इस बार, ब्लॉक होल डिलीवरी, वाइड यॉर्कर की डाली हुई गेंद थी। ये लेंथ अच्छी थी मैं कहूंगा, क्योंकि स्वप्निल पाटिल काफी घातक नजर आ रहे, खतरनाक नजर आ रहे। ओवर की समाप्ति, शुरुआती 2 ओवर में अच्छे खासे रन बटोरे हैं। पहले ओवर में स्कोर कार्ड पे रन लगे थे 8, लेकिन दूसरे ओवर में देखा जाए टोटल रन आए 17 रन, यानी कुल मिलाकर 2 ओवर के खेल के बाद एसएन स्पोर्ट्स दिगोड़ी टीम का स्कोर हुआ है टोटल 25 पर। आइए डीजे। तो 2 ओवर के खेल के बाद टोटल स्कोर हुआ है एसएन स्पोर्ट्स दिगोड़ी टीम का 25 रन, 25 विदाउट लॉस। 8 रन पहले ओवर में, दूसरे ओवर में हमने देखा यहां पर बैटिंग में कहर बल्लेबाज स्वप्निल पाटिल का, बैक टू बैक 2 सिक्सर, उसके बाद चौका। महंगा ओवर संतोष कातेरी का रहा। नेवर की शुरुआत, हाइट फैक्टर था, ये मसला जरूर अपील की गई लेग बिफोर विकेट की, लेकिन अंपायर चतुर चालाक गणेश भाविस्कर सर, मैन फ्रॉम घाटकोपर। हा, याच दरम्यान आदरणीय सन्माननीय दिलीपजी भोईर यांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे। खरं तर पोस्ट खात्यामध्ये अनेक वर्ष सेवा कार्यरत असणारे आमचे दिलीपजी भोईर यांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे। स्पेल का दूसरा ओवर करते हुए संजय वास्कर। पहले ओवर में सिर्फ 8 रन आए थे, लेकिन इनकी एक समस्या है कि एक्स्ट्रा रन खर्च कर रहे हैं। इनके पारी की तीसरी वाइट है, यस दूसरी वाइट। प्रेम पाटिल हमें बता रहे पहले ओवर में एक वाइट था, ये दूसरी वाइट इनकी गेंदबाजी के स्पेल में। राउंड द विकेट, किनारा लगा बल्ले का, लेकिन बैकअप मौजूद, डायरेक्ट हिट होता तो निश्चित तौर पर मुश्किलें बढ़ सकती थी बल्लेबाज के लिए। प्रनिल पाटिल खतरे में थे, जान हलक में थी इस समय। बैटिंग टीम का स्कोर जा पहुंचा, बैटिंग करती हुई टीम आप देख सकते हैं एसएन स्पोर्ट्स दिगोड़े। कुल स्कोर 27 पहली विकेट की साझेदारी 27 की। हाफ ट्रैकर बॉल थी, इस बार अपील की गई और उंगली खड़ी होती हुई लेग बिफोर विकेट। इंपैक्ट इन लाइन, पिचिंग इन लाइन और विकेट हिट कर रहा था, और गणेश भाविस्कर के लिए यहां पर एक आसान सा निर्णय, आउट दिया गया उनको। बल्लेबाज प्रनिल पाटिल बैक पवेलियन, इसके स्कोर पर यह पहला झटका लगता हुआ एसएन स्पोर्ट्स दिगोड़े को।
मिड विकेट के बीच में से गेंद को भेदा है सिक्सर के लिए। इट्स आउट ऑफ द पार्क, ह्यूज हिट, सिक्सर। पंद्रहवें खिलाड़ी इस टूर्नामेंट के सिक्सर के साथ खाता खोलते हुए। इस बार भी लॉफ्टेड स्ट्रोक है, गैप में खेला संतोष खातरी के ऊपर से गेंद बीट करती हुई, मात देती हुई, फरार होती हुई मिड विकेट के रीजन में सिक्सर के बाद आता हुआ चौका की समाप्ति। 3 ओवर के खेल के बाद बैटिंग टीम एसएन स्पोर्ट्स दिगोड़ी टीम का कुल स्कोर हुआ है 1 विकेट गंवाने के बाद। स्कोर है 37। भाग्यशाली रहे बल्लेबाज और 2 रन आता हुआ बैट्समैन स्वप्निल के बैट से। स्कोर संख्या आगे बढ़ता हुआ 39। पहले ओवर में संजय भास्कर ने 8 रन खर्च किए। संतोष कातकरी का महंगा ओवर 17 रन आए, एक भी विकेट चटका नहीं पाए। आज स्पेल थोड़ा सा महंगा रहा संतोष का। संजय भास्कर ने स्पेल का दूसरा ओवर डाला, 12 रन खर्च किए लेकिन 1 विकेट चटकाया उन्होंने। समाधान कातकरी की पहली बॉल पर अब तक 2 रन आया। स्कोर है 39 ओवर द विकेट। फ्लाई स्लीपर खेला हुआ, ये आउटसाइड स्ट्रोक, गेंद जाता हुआ डीप थर्ड मैन की तरफ। खिलाड़ी दौड़ते हुए पॉइंट के गेंद की तरफ और 2 रन लेना चाहते थे और आउट होंगे यहां पर स्वप्निल पाटिल। तो नॉन स्ट्राइकर एंड पर रन आउट किया गया है स्वप्निल को और दूसरा झटका लगता हुआ टीम एसएन स्पोर्ट्स दिगोड़े टीम को और स्कोर हुआ है टोटल 40 पर 2। आ रहा है, थैंक यू सो मच डीजे। समाधान कातकरी चौथा ओवर इस पारी का लेकर गेंदबाजी कर रहे हैं। अपने स्पेल का पहला ओवर टीम की तरफ से चौथा ओवर 40 पर 2 विकेट गिरा है अब तक एसएन स्पोर्ट्स दिगोड़ी टीम का। लेकिन स्वप्निल की मैं तारीफ करूंगा, अच्छी बैटिंग की स्वप्निल ने। पारी में 2 सिक्सर, 1 चौके, कुल मिलाकर 23 रनों की उम्दा पारी स्वप्निल के बैट से। क्या बात है, स्कूप शॉट और अपने पिटारे से निकाला हुआ एक रचनात्मक स्ट्रोक। गेंद गया लॉन्ग स्टॉप के रीजन में, अनस्टॉपेबल रन निकलता हुआ बैटिंग टीम एसएन स्पोर्ट्स दिगोड़े के लिए। ये आता हुआ 4 रन। शॉट मैं कहूंगा बैट्समैन सूरज के बैट से। फॉलो थ्रू में डायरेक्ट हिट और सूरज का विकेट चटका है। यहां पर आत्मनिर्भर वाला काम किया है यहां पर गेंदबाज समाधान कातकरी ने। इससे पहले स्कोर टोटल था यहां पर 44 और इस बीच रन आउट हुए सूरज पाटिल। तो 44 पर ये तीसरा झटका लगता हुआ एसएन स्पोर्ट्स दिगोड़ी टीम को।
4 गेंदें इन्होंने सिर्फ फेस किया और 14 रनों की उम्दा पारी खेली है। रन आउट हुए, लेकिन स्कोर हुआ 44। पहला विकेट गिरा 27 पर, फिर उसके बाद 39 पर, अब 44 पर तीसरा विकेट गिरा। फॉल ऑफ विकेट्स। राजा कोहली और निवृत्ति पाटिल, ये दो जोड़ी। निवृत्ति स्ट्राइक पर, ओवर द विकेट। धीमी गति की डाली हुई गेंद दी है, चेंज ऑफ द पेस और अच्छी बॉल मैं कहूंगा यहां पर समाधान कातकरी। चौथा ओवर करते हुए अपनी टीम की तरफ से। टोटल स्कोर हुआ है 44-44। एक अच्छा टोटल मैं कहूंगा अब तक एसएन स्पोर्ट्स दिगोड़ी टीम ने अर्जित किया है स्कोर कार्ड पर। अनइवन बाउंस विकेट से देखने को मिलता हुआ, लेकिन अंपायर ने वाइड करार दिया है। जी हां, गणेश भावेशकर सर का इशारा, इट्स वाइड। स्कोर कार्ड 45 पर जा पहुंचा है। संजय वास्कर ने आज पहला ओवर डाला इस मैच का, उसके बाद सेकंड ओवर में संतोष कातकरी, तीसरे ओवर में एक बार फिर स्पेल का दूसरा ओवर करने आए संजय वास्कर, चौथा ओवर चलता हुआ समाधान कातकरी का। ओवर द विकेट, अगली गेंद। कुंडेवाल गांव एंड से गेंदबाजी कर रहे, एक और वाइड यॉर्कर करना चाह रहे थे, लेकिन वाइड कर बैठे गेंदबाज समाधान कातकरी। स्ट्राइक पे बल्लेबाज निवृत्ति पाटिल, आप देख सकते हैं, एक जाना माना नाम, पिंच हिटर खिलाड़ी है, गन प्लेयर है, मादा रखते हैं बड़े बड़े स्ट्रोक लगाने का आखिरी कुछ ओवर्स में। बैक ऑफ द लेन डाली हुई गेंद थी, हवा में बॉल, खिलाड़ी गेंद के नीचे, कोशिश भरपूर, लेकिन गेंद जाता हुआ इस बीच सीमा रेखा की तरफ। अच्छा एफर्ट। अब देखना है रन्स कितने हैं। तीन रन पूरे किए गए। यस, ओवर की समाप्ति, 3 रन पूरे। अच्छी फील्डिंग, शैलेश वहां पर खड़े थे, डीप शॉट फाइनलिंग पर दौड़ कर गए वहां पर डीप बैकवर्ड्स पहले की रीजन में। इस तरफ की एरिया जो है मैदान की थोड़ी सी छोटी है, जिसकी वजह से 3 रन मैं तारीफ करूंगा दोनों बैटर की रनिंग बिटवीन द विकेट में, फिर भी 3 रन पूरे किए। स्कोर हुआ 4 ओवर के खेल के बाद, टोटल स्कोर है 49 रन। आइए डीजे, हमारे नवाई माता डीजे सिस्टम के माध्यम से एक सुर मधुर संगीत। सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा आणि आर्यव 11 गावदेवी कानपोली. चला कानपोली टीम आणि चिंचपाडा टीम, आपण टॉस साठी यायचंय. कोणत्याही प्रकारचा विलंब न लावता क्षणार्धात तुम्हाला यावं लागेल. फर्स्ट इनिंग संपल्यानंतर लगेच टॉस होईल. आखिरी गेंद पर 3 रन लिया था निवृत्ति ने, जिसके वजह से स्ट्राइक उनके पास होगा। अमित वास्कर की पहली बॉल आउटसाइड ऑफ, यस, लाइन बिलोंग्स टू अंपायर, वाइड। इस सिंगल की मदद से, एक्स्ट्रा रन की मदद से 50 रन पूरे होते हुए। वेल डन, अभिनंदन टीम एसएन स्पोर्ट्स दिगोड़े, 50 रन पूरे स्कोर कार्ड पर आपके। अमित वास्कर बॉलिंग मार्क पर। इस पारी की ये 5वीं वाइड थी कुंडेवाल टीम की तरफ से। लीडिंग एज लगा है, गेंद काफी ऊंची में है, गेंद फलक में, जान हलक में था। विकेट गिरता हुआ यहां पर, तो निवृत्ति पाटिल आउट हुए 3 रन के स्कोर पर, और ये चौथा झटका लगता हुआ 50 के स्कोर पर टीम एसएन स्पोर्ट्स दिगोड़ी टीम को। पहला विकेट गिरा 27 के स्कोर पर, दूसरा विकेट 39, तीसरा विकेट 44 के स्कोर पर, और चौथा विकेट गिरा है 50 के स्कोर पर। फॉल ऑफ विकेट्स की मैं बात कर रहा हूं। प्रेम पाटिल हमारे वाजे की क्वालिटी स्कोरर हमें ये जानकारी देते हुए, तो आउट हुए यहां पर निवृत्ति 3 रन के स्कोर पर। आइए चलिए देखते नए बल्लेबाज किस प्रकार बची हुई गेंदों पर अपनी टीम के स्कोर को आगे लेकर जाएंगे। सूरज पाटिल, डेंजरस बैट्समैन निवृत्ति पाटिल आउट हुए। अगर ये टिक जाते तो निश्चित तौर पर 60 प्लस का आंकड़ा जा सकता था। 50 पर 4 एसएन स्पोर्ट्स दिगोड़ी टीम। टॉस जीता था आज सुबह के सत्र में कप्तान मिहिर स्पोर्ट्स कुंडेवाल के कैप्टन ने फील्डिंग का निर्णय। अच्छी बॉल दी है, आगे गेंद रखी थी, लेंथ थोड़ा सा आगे था, लेकिन पेस कम रखा था। चेंज ऑफ द पेस, डॉट बॉल। सूरज पाटिल नए बैट्समैन स्ट्राइक पर आए हैं। गेंदों की बात करें तो अमित वास्कर ने पहली गेंद वाइड डाली थी, लेकिन उसके बाद लगातार 2 गेंदों में सफलता कदम चुमती हुई इनकी।
विकेट चटका है पिछली गेंद पर। इस गेंद की बात करें तो डॉट बॉल आया है सूरज खेल के लिए बॉल ओवर द विकेट। इस बार स्क्वायर कट नजाकत देखने को मिलता हुआ, गेंद जाता हुआ डीप बैकवर्ड पॉइंट, डीप थर्ड मैन के बीचों बीच। ये खिलाड़ी अनोखा है, लीजिए बल्ले से एक शानदार जानदार दर्जेदार चौका है। इस चौके के साथ इस टूर्नामेंट का हमारे आदर्श सरपंच व उप सरपंच चषक 2022-23 कुंडेवाल का ये 50वां चौका है। सूरज के बैट से इस टूर्नामेंट का 54 आया है, 50वां चौका इस टूर्नामेंट का। बिल्कुल सचिन यहाँ देखा जाए तो घरेलू मैदान है और घरेलू मैदान के ऊपर बहुत सारे दर्शक रहेंगे इस औटी मैदान के ऊपर, तो इस कुंडेवाल टीम को अपना परफॉर्मेंस जारी रखना पड़ेगा इस मेहमान टीम के सामने। बिल्कुल, रिवल सर ने जिस प्रकार चर्चा किया कि मेजबान बनाम मेहमान के बीच मुकाबला है। कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल और मीर स्पोर्ट्स कुंडेवाल जब भी टीम ये मुकाबला खेलती है अपने घर के मैदान पे, ढेर सारा प्यार दर्शकों के माध्यम से देखने को मिलता है मैदान। फुल टॉस की गेंद थी, फॉलो थ्रू में अच्छी फील्डिंग, डॉट बॉल, अच्छी बॉलिंग कहूंगा अमित वास्कर के द्वारा। इस ओवर में सिर्फ और सिर्फ 5 रन अब तक खर्च किए इन्होंने पिछली 4 गेंदों में। आखिरी ओवर में, डेथ ओवर में 4 गेंदों में सिर्फ 5 रन खर्च करना तारीफ के काबिल है गेंदबाज। इस बार हाफ ट्रैकर बॉल थी, पुल शॉट खेलना चाह रहे थे, लीडिंग एज, हवा में बॉल और शैलेश के लिए एक आसान सा कैच। इस ओवर की दूसरी सफलता अमित वास्कर के लिए और 5वीं सफलता टीम मिहिर स्पोर्ट्स कुंडेवाल के लिए। बैट्समैन आउट। जयेश वास्कर यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। जयेशजी वास्कर, आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये। या आपण आपले आयोजक आपल्याला आमंत्रित करीत आहेत। कुंडेवाल गावातील सर्व ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक मैदानावर उपस्थित असतील तर सर्वांना विनंती आहे आयोजक मंडळींकडनं की आपण कृपया या व्यासपीठावर यावं। कैलाशवासी दिलीप धावशेठ वास्कर व कैलाशवासी दिनेश सुरेश वास्कर उनके स्मरणार्थ में आयोजित किया प्रतियोगिता। हम देख सकते हैं हमारे दोनों मान्यवर आज हमारे बीच में नहीं, लेकिन उनकी निश्चित तौर पर उनकी यादों को ताज़ा करने के लिए खासतौर पर आप देख सकते आर वास्कर सामाजिक सांस्कृतिक विकास मंडल कुंडेवाल आयोजित प्रतियोगिता। आदर्श सरपंच व उप सरपंच चषक फ्रंट फुट पर आए थे, आगे थे जरूर लेकिन वाइड दिया गया है। काफी बढ़िया अंपायरिंग, क्वालिटी अंपायरिंग देखने को मिलता है गणेश भावेशकर के माध्यम से। कानपोली टीमचे कर्णधार सुधीर पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे। बऱ्याच दिवसातून कानपोली टीम आपल्या परिसरामध्ये खेळताना पाहायला मिळेल, तर मोस्ट वेलकम सुधीर पाटील। कानपोली टीम आज अथर्व 11 गावदेवी कानपोली या नावाने खेळणार आहे। सरचे स्वागत। 55 रन 55 स्कोर कार्ड। आखिरी बॉल इस पारी की इंपॉर्टेंट होगी। फ्लैट फास्ट फ्यूरियस कमाल का शॉट, जाते जाते यहां पर अपने पिटारे से धमाका निकाला यहां पर बल्लेबाज ने, और जहां पर स्कोर 55 था पहुंचा दिया 61 पर। यानी लक्ष्य टारगेट है घर के मैदान पर खेलती हुई मेजबान टीम मिहिर स्पोर्ट्स कुंडेवाल टीम को आज का पहला मैच जीतना है तो बनाने होंगे 62 रन। तर मुख्य व्यासपीठावर आपण पाहतोय हा विशेष सन्मान होतोय। खरं तर कालच्या दिवसात देखील हे मान्यवर उपस्थित आहेत। आदरणीय आमचे कुंडेवाल गावातील पोस्ट खात्यामध्ये कार्यरत असणारे दिलीप शेठ भोईर यांना मी विनंती करतोय की आपण हा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन शुभ सन्मान स्वीकारावा। मित्रहो, आपण पाहतोय आज व्हॉट्सअपचा जमाना आलाय। आता मात्र संदेश व्हॉट्सअपच्या माध्यमातून सहज मिळत आहेत, परंतु 15-20 वर्षापूर्वी जर आपण पाहिलात तर आपल्या घरी एक पत्र यायचा। मग तो पत्र आपण वाचणार, काय एखादा कोण बाहेर गेला किंवा परदेशातून एक पत्र आल्यानंतर आपल्याला नंतर माहिती मिळायची, परंतु आता क्षणार्धात 0 सेकंदामध्ये व्हॉट्सअप मोबाईल मधून मिळतो संदेश। परंतु आज दिलीप शेठ भोईर ह्या अनेक वर्षांपासून पोस्ट खात्यामध्ये कार्यरत आहेत, त्यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय। तर एकदा जोरदार टाळ्या दिलीप शेठ भोईर यांच्यासाठी। कुंडेवाल गावातील आमचे पोस्ट खात्यामध्ये कार्यरत असणारे हे व्यक्तिमत्व, त्यांचा इथे शुभ सन्मान आमचे आर पाटील यांच्या शुभ हस्ते होत आहे। थँक्यू सो मच।
सचिन गिरी आपण पाहतोय आज पहिल्या सकाळच्या सत्रामध्ये हा सामना सुनील स्पोर्ट चिंचपाडा कर्णधार पाहायचे इथे आमचे अथर्व 11 गावदेवी कानपूर टीमचे कर्णधार सुधीर पाटील उपस्थित आहेत. मी म्हटलं ना की पहिला सत्र होण्याच्या अगोदर तुमचा टॉस होईल, परंतु तुम्ही कोऑपरेट करत नाहीये. आयोजकांना प्लीज कोऑपरेट करा. बोलाशेठ पाटील वळप यांनी पॅक केलेला संघ अथर्व 11 गावदेवी कानपोली, अगदी वळप गावचे सरपंच म्हणून ज्यांच्या सुसौभाग्य पत्नी जयमाला भोलानाथ पाटील आणि त्यांनी खरं तर हा संघ पॅक केलाय. बोलाशेठ आपलं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. वलप टीमचे समापी साहेब कानपोली टीमचे कर्णधार इथे आहेत. वलप टीम अर्थात वलप संघाच्या गावच्या व्यक्तिमत्वानं पॅक केलेला हा संघ आणि कानपोली संघ आपण खेळताना पाहणार आहोत अगदी दुसऱ्या मॅच मध्ये. सुनील स्पोर्ट चिंचपाडा टीम तुम्हाला पुन्हा एकदा कॉल असेल. शेखर वास्कर यांचा संघ आता 62 धावा करायच्या आहेत. समोर दिगोडे टीम सलामीची जोडी मैदानावर लगेच जाईल. मिहिर स्पोर्ट्स कुंडेबाल विपक्ष एसएन स्पोर्ट्स दिगोडे मयूर घरत यांचा हा संघ. खरं तर मयूर घरत सरपंच पदावर विराजित असणारा हा व्यक्ती आणि आज त्यांचा संघ मैदानावर खेळतोय. बाळा आपण संघनायक रोशन पाटील सुनील स्पोर्ट चिंचपाडा टीमचे लगेच पाठवा. तर नक्कीच आपण पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत आहोत आणि स्क्रीनवर अगदी जिनिशा लक्झरिया आणि जिनिशा ऑरा या आपण बिल्डिंग्स पाहतोय. आणि जर कोणाला फ्लॅट बुकिंग करायचं असेल फॉर बुकिंग कॉन्टॅक्ट आपण स्क्रीनवर पाहतोय जिनिशा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. आणि नक्कीच समाधान वाजकर यांच्या खरं तर ही स्वतः त्यांची बिल्डिंग आहे, त्यामुळे हे मार्केटिंग आहे. स्क्रीनवर आपण पाहतोय अगदी जिनिशा लक्झरिया आणि जिनिशा आवरा या 2 बिल्डिंग्स मोठ्या तयार झालेल्या आहेत. मुकेश पटेल आणि कमलेश पटेल दोन्ही बंधू आहेत. अर्थातच मुकेश पटेल आणि कमलेश पटेल या कुटुंबाची ही बिल्डिंग्स बाप बेटा. आणि कोणाला फ्लॅट बुकिंग करायचं असेल तर त्वरित संपर्क साधा. स्क्रीनवर आपण पाहिलात तर टॉस केला जाईल सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा विरुद्ध अथर्व 11 गावदेवी कानपोली. भोलानाथ पाटील साहेबांचा हा संघ पॅक केलेला आपण पाहणार आहोत. टॉस होईल एका बाजूला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दिलीप शेठ भोईर यांच्या शुभ हस्ते. दोन्ही टीम्सना रूल्स अँड रेग्युलेशन नियम व अटी या नक्कीच समजावताना समाधान वास्कर. तर एका बाजूला मॅचला सुरुवात होतोय. दुसऱ्या सत्राला घरच्या मैदानावर घरचा संघ खेळतोय मिहिर स्पोर्ट्स कुंडेबाल. पहिला बॉल निवृत्तीचा अगदी समाधान कातकरीसाठी खोलवर पद्धतीचा चेंडू हलकं स्टिअर केलं होतं. हा बॉल सूरजकडे एक धाव मिळते आणि कानपोली टीम टॉस जिंकलाय. सुधीर पाटील जो काय आपला निर्णय असेल तो लगेच कळवा आणि या मॅच नंतर लगेच मैदानावर तुम्ही दाखल व्हा. तर एक धाव आली आहे ऑन स्ट्राईक. शैलेश भोईरला हा चेंडू ग्लान्स करायचा होता, लेग ग्लान्स करायचा होता, परंतु चेंडू पॅडवर आदळतोय. तिथे मात्र कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. 62 धावांचं आव्हान आहे. आपण पाहिलं तर 6 रन सकाळच्या सत्रामध्ये अगदी राईट हँडेड बॅट्समनला हवा असते. दुपारनंतर मात्र लेफ्टी बॅट्समन सरस होता, तिथे मात्र सरळ दिशेने खेळाय. लॉंग ऑफ क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक वेगाने येतो डीप लॉंग ऑफचा आणि तिथे मात्र मिळेल ही एक सिंगल. पुन्हा एकदा सिंगल न धावसंख्या धावफलकावर फक्त
2 पाहायला मिळते. पहा इथे कुंडेवाल टीमला अटॅक करावा, अटॅक बॅटिंग करावी लागेल, कारण पॉवर प्लेचा ओव्हर आहे आणि पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल नेहमीच बॅटिंग करत असतात फलंदाज. पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू लंग कार्पेट ड्राईव्ह सिली मिडॉनला चेंडू क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला होता, कारण इथे आपण बघितले तर धाव घेतली नाहीये समाधान कातकरीनं. धाव सहज झाली असते मी म्हणेन प्रेम, परंतु धाव का घेतली नाहीये तर समाधानला मोठा हिट खेळायचा असेल कदाचित. असं होतं पॉवर प्लेमध्ये, एक एक चेंडू फार इम्पॉर्टंट असतो आणि हा चेंडू आडवा बाटनं गेला, चेंडू डीप मिड विकेट एरियाकडे जातो, क्षेत्ररक्षक वेगानं येईल. इथे मात्र सिंगलचं डबलमध्ये रूपांतर, मिळतायत 2 धावा. 62 धावा करायच्या आहेत एकंदरीत. सचिन आपण मैदानावरचा जर बघितला ना, पूर्णपणे अनुकरण केलात ना, तर नक्कीच या मैदानावर सकाळच्या सत्रामध्ये धावा भरपूर होत आहेत. काल देखील 70 धावा गाठल्या होत्या, 69 धावा काढून 70 धावांचं लक्ष ठेवलं होतं कालच्या दिवसामध्ये. आणि तशाच प्रकारचा जर पहिला मॅच देखील आपण बघितला ना, तर धावा होत आहेत. इथे मात्र शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, एकच धाव मिळेल समाधानला आणि संघाची धावसंख्या. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. निवृत्ती मात्र आपला अनुभव पणाला लावत असताना अनुभवाला साजेशी अशी गोलंदाजी केली आहे निवृत्तीनं. फक्त धावा दिल्या आहेत या षटकामध्ये 5 धावा धावफलकावर निवृत्ती पाटील. आणि इथे मात्र थोडासा विचार विनिमय केला जातोय, परंतु जास्त विचार करायला तुम्हाला वेळ मिळणार नाहीये. टेनिस क्रिकेटचा खेळ फार झटपट झालाय. तुम्ही बघितलं ना तर या अगोदर कसोटी मॅचेस होत्या, त्यानंतर 50-50 50 ओव्हर आले, त्यानंतर 20-20 आलाय म्हणजेच 20 ओव्हर, त्यानंतर 10 PL देखील झाली. म्हणजेच पहा टेनिस क्रिकेट आता शॉर्ट होत चाललंय. त्यामुळे तुम्हाला इथे कमी षटकांचा मॅचेस आहे, कमी वेळ तुमच्याकडे असतो, त्यामुळे जास्त वेळ न घेता प्लीज तुम्हाला कोऑपरेट करावं लागेल. न्यू बॉलर नवीन गोलंदाज प्रणिल पाटील, जय माता दी दिघोडे, सूरज अर्थातच मयूर घरत यांची ही कंपनी आहे. आणि सोनिया मयूर घरत सरपंच पदावर विराजित आहेत त्यांच्या गावच्या, आणि हा संघ मात्र त्यांचा खेळतोय मैदानावर. क्षेत्ररक्षणामध्ये बदल, प्रणिलचा पहिला बॉल फेस करेन समाधान कातकरी. हा खोलवर पद्धतीचा बॉल खणून काढला, खोदून काढला, परंतु सिली मिड ऑफला क्षेत्ररक्षक होता सज्ज, टिपला जाईल झेल आणि पहिली विकेट, पहिली सफलता दिघोडे टीमला. समाधान कातकरी बॅक टू द आउट. न्यू बॅट्समन वन डाऊनला जातोय अमित वासकर, बाहुबली ऑफ कुंडेवाल टीम. बाहुबली म्हटलं जातं अमितला, आता बाहुबली सारखी कामगिरी करावी लागेल. रवी मात्रे आज आलेत आमचे, तर काल नव्हते, काल साखरपुडा होता, पण आज दिवसभर राहतील. आज सर्व आमचे आयोजक मंडळी, मयूर भास्कर हार्ड हिटर फलंदाज आमच्या बाजूला आहे आणि बाहुबली आलाय मैदानावर स्ट्राईकला. आता मात्र खरंच गरज आहे खूप धावांची. हा चांगला फटका आहे अमितचा, परंतु शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक एक चेंडू पकडेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आहे. एकेरी धावेनं खरं तर अडचणीत येईल मी म्हणेन कुंडेवाल टीम. मिहिर स्पोर्ट्स कुंडेवाल, शेखर वासकर नेहमीच या नावानं पॅक करतात संघ. आज सर्व खेळाडू एकत्र आलेत आणि खरं तर आपण बघितलं ना, आर्केड स्पोर्ट कुंडेवाल, कानोबा स्पोर्ट कुंडेवाल, मिहिर स्पोर्ट्स, परंतु आर्के स्पोर्ट्स आणि मिहिर स्पोर्ट्स एकत्र येऊन आता हा चांगली संघाची बांधणी करून उतरलाय. हा चेंडू हाफ ट्रॅकरचा बॉल होता, थोडासा खराब फटका मी म्हणेन शैलेशचा. हा थोडा बॅकफुटला गेला असता आणि कव्हर ड्राईव्ह केला असताना तर गॅपकीच चौकार मिळाला असता, परंतु स्टँड अँड डिलिव्हर केला आणि तिथे मात्र एकच धाव मिळते. तुम्ही पहा तुमच्या फुटवर्कचा वापर कराल ना, टेनिस मध्ये तुम्हाला बॉल बघून फुटवर्कचा वापर करावा लागतो. पहा अमितनं मात्र दणका दिलाय. बाहुबली का म्हटलं जातं अमितला, आणि तो मात्र उत्तर दिलाय सरळ लॉंग ऑफ एरियाकडे येतोय. वन बाउन्स सीमा पार, 4 रन्स.
4 धावा धावफलकावर वाढतायत. हा चेंडू यास हाफ ट्रॅकरचा बॉल होता. खरं तर अमितला हा चेंडू हुक करायचा होता सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, परंतु शरीराचा वेध घेतला अलॉंग द बॉडी. मिळते लेग बाईची एक धाव. एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते. ती टोटल जाऊन पोहोचली आहे 12 या आकड्यावर. 12 रन्स. दुसरा षटक सुरू आहे. सेकंड पॉवर प्ले. इथे आक्रमकपणा लावा लागेल आणि वाईड यॉर्क बॉल. शैलेशला मात्र पुन्हा एकदा फुटबॉलचा अभाव पाहायला मिळाला आणि तिथे मात्र डॉट बॉलची समाप्ती. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त. फक्त आणि फक्त 12 धावा. कुंडेवाल संघ आता अडचणीत आलाय. कुंडेवाल संघाला आता फार मोठं स्ट्रगल करावं लागेल. 18 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता. 18 बॉल 50 या मैदानावर होताना पाहिल्यात, परंतु होतील कधी तर तुम्ही आक्रमक बॅटिंग केलीत तर, तुम्ही आक्रमक पवित्रा उचललात तर. एक्सप्लोजिव्ह बॅटिंग करावी लागेल. विस्फोटकपणा अंमलात आणावा लागेल जर तुम्हाला हे आव्हान पूर्ण करायचं असेल. घरच्या मैदानावर आज आमचे कुंडेवाल ग्रामस्थ बरेच जोडले गेलेत. बरेच लाईव्हचा आनंद घेत असतील, जे कामामध्ये बिझी असतील, जे कामावर गेले असतील, नोकरी व्यवसायामध्ये बिझी असतील. अशा सर्व PTC लाईव्हच्या माध्यमातून, स्मार्ट मोबाईल आणि स्मार्ट टीव्हीच्या माध्यमातून पाहत असतील बरेच प्रेक्षक. परंतु हा मॅच कुंडेवाल टीमसाठी कठीण झालाय. 18 बॉल 50, परंतु बाहुबली ऑन स्ट्राईक. अमित वासकर साठी हा बॉल असेल गोलंदाज निवृत्ती पाटीलचा. एक्सपिरियन्स. हा मात्र बाहुबलीनं लगावलेला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला येतोय फ्लॅट अँड पॅरलल सिक्सर. अमित 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 वादकरचं हे वादल इथे मात्र झुंजवावं लागेल. हे वादल यावंच लागेल या औटी मैदानावर, कारण रोजचा सरावाचा मैदान आहे. प्रॅक्टिस इज अ परफेक्ट म्हटलं जातं ना, त्याच पद्धतीनं परफेक्ट फटका खेळलाय आणि चेंडू सरळ आमच्या समालोचन कक्षाच्या वर येऊन राहिलाय. तर आजकाल बघितलं तर चेंडूची जास्त वाढ पाहिली जात नाही मित्रांनो. लगेच 5 मिनिट, एक मिनिटाचा वेळ असतो, लगेच आपल्याला चेंडू नवीन दिला जातो. परंतु तसं नाही मित्रांनो. MRI चा बॉल ज्या वेळेस होता ना, त्यावेळेस तो बॉल काढण्यासाठी स्टेजवर पण चढायची वेळ यायची. स्टेजवर बॉल अडकला किंवा कुठे गेला त्याला झाडी झुडपामध्ये, तर तो शोधून आणावाच लागत असे. त्यामध्ये 5 मिनिटं जायची. MRI चा बॉल, व्हाईट लोकरचा चेंडू. आता आपण बघितलं तर अगदी पोपटी कलरची लोकर पाहायला मिळते बॉलवर. तर आता कोण चढणार या स्टेजवर आणि कोण काढणार तो बॉल, तोपर्यंत आपण, तो बॉल आवश्यक आहे कुंडेवाल टीमसाठी. नवीन बॉल दिल्यानंतर थोडं खरं तर गोलंदाजाला देखील तेवढीच परीक्षा असते. परंतु निवृत्ती पहिला ओव्हर म्हणजेच पहिला लोकरचा बॉल फेकण्यामध्ये माहीर आहे. कदाचित हा लोकर नव्हता तर मी म्हणेन तो फायदा झाला होता अमित वासकरला. त्याने लगावलेला हा षटकार. आणि लोकरचे बॉल फेकणं देखील काही ठराविक गोलंदाजांनाच जमतं, सर्वच गोलंदाजांना जमत नाही. कारण पॉवर प्लेचा ओव्हर असतं, सुरुवातीचा ओव्हर असतो, चेंडूला लोकर असते, चेंडूला फिरवावं लागतं किंवा चेंडू कशा पद्धतीनं तर स्विंग करायचा हे सारं आपल्याला पहिल्या ओव्हरमध्ये केलं जातं. परंतु इथे चेंडू नवीन दिला गेलाय. पाहूया आपण पुन्हा एकदा. निवृत्ती येईल समोर. अमित वासकर नवीन बॉलचा फायदा घेईल का? धावसंख्या 6 ने वाढली. पहिल्या बॉलवर षटकार अमित. बाहुबली ऑन स्ट्राईक. फुलटॉस बॉल. पहा लोकरचा बॉल आल्यानंतर काय घडलं, थोडे फिंगर रोल्स करावे लागतात, त्यामुळं कदाचित हातातून चेंडू निसटला जातो आणि वाईट बॉल आला. हे सारं बॉलचा करिश्मा असतो मित्रांनो. आणि तिथे मात्र वाईट बॉल अवांतर धावेने 1 धाव वाढली आहे. धावसंख्या टोटल जाऊन पोहोचली आहे ती 19 या धावेवर. आता मात्र 17 बॉल आणि 43 धावा. अमितनं सरळ गॅप मध्ये खेळलाय. व्हॉट ए शॉट. अमित व्हेरी गुड स्ट्रोक. चेंडू जाईल डीप मिड विकेट एरियाकडे. 4 धावांसाठी चौकार. डेफिनेटली मयूर, खरं तर बाहुबली सारखी फलंदाजी केली आहे अमित वासकरनं.
नक्कीच मयूर वाचकर यांनी आम्हाला सांगितलं की खरं तर अमित हा एक बाहुबली आहे कुंडेवाल टीमसाठी. हा चांगला चेंडू अगदी खोलात फेकला होता. मी म्हटलं ना की अनुभवी फलंदाज समोर आहे, तुमच्या निवृत्ती गोलंदाज हा अनुभवी आहे, बॅटकटचा इशारा देखील येते, पण तो चेंडू फार चांगला होता, अगदी ऑफ स्टंपला ब्लॉक हॉल मध्ये. अनुमान गलत हो सकता है दोस्तों, लेकिन अनुभव कभी गलत नहीं हो सकता. आणि या अनुभवानं हा गोलंदाजी करतोय. निवृत्ती कमबॅक करण्याचा प्रयत्न, ऑन स्ट्राईक शैलेशनं हा चेंडू फुलर लेनचा बॉल. निवृत्तीला फार कठीण होतं हे चेंडू अडवण्यासाठी, अगदी प्रयत्न चांगला होता. तोपर्यंत मात्र एक बॉल, एक रन मिळते, एका धावांना संघाची धावसंख्या वाढते. चेंडू आणि धावांचं अंतर बघितलं तर आता 14 बॉल आणि 37 धावा राहिल्यात. 14 चेंडू 37 धावा म्हणजे जवळ आलंय समीकरण, जवळ आलंय. फुलटॉस बॉल निवृत्तीचा पुन्हा एकदा. इथे मात्र चेंडू जाईल लॉंग ऑफ एरियाकडे, एक धाव तर कंप्लीट. दुसरी धाव का घेतली नाही याचं उत्तर आलं असेल तुम्हाला. आणि शैलेश मात्र थांबवतोय, अमितला मिळेल एक धाव. सिंगल डबल सिंगल देखील घ्यावी लागेल. आपण बघितलं तर प्रत्येक षटकार आणि चौकारच तुम्ही जर मारायला जाल पुन्हा मग अडचणीत देखील संघ येऊ शकतो. परंतु खूप चांगलं कमबॅक करतोय गोलंदाज. हा चेंडू सरळ दिशेने खेळलाय, पहा इथे मात्र एलिमिनेशन फार कमी होतं. सहज खेळला फटका शैलेश आणि स्ट्रेट ड्राईव्हला बॅक टू द बॉलर टिपला गेला झेल. फलंदाज राजा कोहलीच्या या क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि फलंदाज शैलेश बाद. निश्चयाचा महामेरू बहुत जणांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, शिवकल्याण राजा जाणता राजा, माझ्या शिवछत्रपती राजांना कुंडेवाल स्पर्धेच्या माध्यमातून मानाचा त्रिवार मुजरा करूया माझ्या राजाला आणि जाऊया मॅचच्या दिशेने. तर 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 36 धावांची गरज राहिली आहे. टोटल स्कोर्स ऑन स्कोर कार्ड स्क्रीनवर 26 धावा आपण पाहू शकाल. आता 36 धावा कराव्या लागतील. 2 सफलता मिळाल्या आहेत. समाधान कातकरी आणि शैलेश भोईर हे 2 फलंदाज बाद झाले. न्यू बॅट्समन मैदानावर येतोय विशाल भोईर हा देखील एक हार्ड हिटर फलंदाज आहे. याच मैदानावर विशालनं नाईट स्पर्धेमध्ये मालिकावीर LCD पटकावली आहे. त्यामुळे हा मैदान विशालला अगदी पूर्णपणे माहिती असणारा, या मैदानाची पूर्णपणे त्याला अगदी सराव असणारा हा मैदान आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय की आता मॅच अगदी क्लोज झाली आहे. 12 चेंडू 36 म्हटलं तर प्रत्येक षटकामागे 18 धावा काढाव्या लागतील. प्रत्येक षटकामध्ये 3 षटकार मारण्याचं तुम्ही इक्वेशन कॅल्क्युलेशन ठेवलात तर मॅचच्या जवळ जाऊ शकता. आणि अशा परिस्थितीमध्ये अमित वास्कर ऑन स्ट्राईक आणि गोलंदाज असेल प्रीतम गोंधळी ऑन स्ट्राईक. कुंडेवाल टीम मैदानावर खेळतोय. या पद्धतीने आपण विचार केला तर घरच्या मैदानावर आणि थोडंसं प्रेशर असेलच. प्रीतम गोंधळीचा पहिला बॉल. प्रीतम सांगतोय की फक्त बॉल पकड, काही करू नको, मी एक बॉल डॉट फेकेल, या कॉन्फिडन्सनं तो गोलंदाजी करतोय. आणि सूरज यष्टीरक्षक मात्र हा चेंडू पकडतोय. नेक्स्ट बॉल. हा चेंडू सरळ दिशेने खेळलाय. हा अमित वास्करच्या बॅट मधून आलेला वास्कर ब्रँड. 4 धावांसाठी चौकार. तर धावसंख्या धावफलकावर 4 ने वाढली. आता 10 बॉल आणि 32 धावांची गरज. कुंडेवाल मैदानावर खेळत असताना कुंडेवालचे एक आगरी कलाकार तुम्हाला मित्रांनो माहीत असेल, अमन वास्कर यांचा एक मराठी चित्रपट मित्रांनो आत्ताच लॉन्च झालाय, सपान. आणि सपान चित्रपट मराठी आपल्याला आपल्या भेटीला येणार आहे. खरं तर त्यामध्ये सई, ऋतुजा भगत ही सईचं काम केलंय. नाम्या, गंप्या असे अनेक कलाकार आहेत. रेवती, रेवण
आणि आपले मोकल साहेब मालुसरे ची भूमिका करणारे पोलीस म्हणून अनेक कलाकार आहेत. शंकर काका आहेत, गणपत काका आणि अमन वासकर यांची नक्कीच ही मराठी चित्रपट तुम्ही भरभरून प्रतिसाद द्या. अग्री कलाकार. काय बोलता? काय झाला? 12 चेंडू आणि 36चं समीकरण होतं. तिथे मात्र आता 10 चेंडू आणि 32 धावा राहिल्या आहेत. चला अंपायरशी संपर्क साधा. समाधान वासकर जो काय असेल यस आपण थोडे चर्चात्मक काही शंका कुशंका असतील त्या दूर कराव्यात. सुनील स्पोर्ट चिंचपाडा टीम इथे दाखल झालेली आहे. अतिश पाटील, बाला, रोशन पाटील ऑल टीम्स मेंबर इथे तयार झाले आहेत. भाई केनी, दीपेश, ऑल द बेस्ट. सर्वांना पण खूप साऱ्या शुभेच्छा देवा. आत्ताच सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा आयोजित एक चांगली स्पर्धा संपन्न झाली मित्रांनो, यशस्वी पार पडली. शेखर मात्र तो बॉल शोधतोय, कुठे गेलाय? स्टेजवर. आम्हालाही माहित नाही, दिसतच नाही. त्या बॉल पासून थोडा धावा कमी आल्या असतील शेखर. नेव्हर माइंड, आम्ही चांगला खेळतोय खरं तर, परंतु इथे समोरचा दिगोडे टीम आता फाईट करेल. 10 बॉल 32 रन्स. ही जोडी मैदानावर शेवटच्या चेंडूपर्यंत राहिली तर मग दिगोडे टीमला थोडी फार कठीणता निर्माण होईल, अडथळा निर्माण होईल. परंतु अडथळे एक क्षणिक असतात मित्रांनो, अडथळे हे क्षणिक असतात. तुम्ही तुमचं कार्य करा चांगलं, तुमची गुणवत्ताही तुम्ही सिद्ध करा, तुम्ही प्रसिद्ध हे आपोआप व्हाल. 10 चेंडू 32 धावा असताना पुन्हा एकदा गोलंदाज प्रीतम गोंधळी. एक 2 ते 3 पावलांचा स्टार्ट आहे प्रीतमचा. पंचांच्या अगदी डाव्या बाजूने मारा करतोय. राईटम राऊंड द विकेट. हा चेंडू बॅटची कडा घेऊन वेगानं वेगानं वेगानं, परंतु इथे निवृत्तीनं खूप छान क्षेत्ररक्षण केलंय. अगदी डीप फाईन लेगला. फक्त एक धाव. का एक धाव मिळाली आहे? आमचं लक्ष होतं निवृत्तीकडं, परंतु इथे कुठेतरी 2 फलंदाज मध्ये तालमेळ नव्हता. एक धाव मिळते. एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर वाढली. आता 9 बॉल 31 रन्स राहिल्यात. 9 चेंडूंचा खेळ बाकी आणि 31 धावा ऑन स्ट्राईक विशाल भोईर. शॉर्ट पिच बॉल अप्परकट करायचं होतं विशाल भोईरला. अगदी जर बॅटला बॉल लागला असता तर नक्कीच चौकार मिळाला असता, परंतु चेंडू आणि चेंडू फलीमध्ये संपर्क आला नाही. डॉट बॉल. पुन्हा एकदा प्रीतम गोंधळी. खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगलं कमबॅक. अखूट टप्प्याचा बॉल. इथे मात्र डीप थर्डमॅनला खेळतोय विशाल. जातोय 4 धावांसाठी. चौकार. असतील 7 आणि विजयासाठी 27 धावांचं लक्ष. सात बॉल आणि 27 धावा. हाफ ट्रॅकरचा बॉल होता या अगोदर. आता मात्र हा षटकार येणे गरजेचं आहे, परंतु नाही. प्रेशर वाढलंय, प्रेशर वाढलंय. इथे मात्र ऑफ स्टंपला जास्त फुटवर्कचा वापर केला विशालनं आणि हा चेंडू डीप फाईन लीगला खेळायचा प्रयत्न केला, परंतु त्यामध्ये देखील अपयश. डॉट बॉल. 6 बॉल 27 म्हणजे प्रत्येक बॉलवर तुम्हाला आता हेड शॉट, षटकार, चौकार, चौकार, षटकार खेळावंच लागेल. कठीण झालंय समीकरण. पहा, पॉवर प्ले मध्ये फक्त धावा आल्या 12 आणि तिथून मिहिर स्पोर्ट्स कुंडेवाल संघ बॅकफुटवर गेला. आता अवघड समीकरण निर्माण झालं, कठीण संघर्ष तयार झालंय, ते म्हणजे 6 बॉल आणि 27 धावा. गोलंदाज असेल लास्ट बॉलर राजा कोहली. राजा कोहली एक बेस्ट फिल्डर आहे, त्याचबरोबर बॅटिंग देखील चांगला करतोय आणि आता बॉलिंग करण्यासाठी म्हणजेच ऑलराऊंडर परफॉर्मन्स. 6 बॉल 27, परंतु अजूनही काही बिघडलं नाही. मी म्हटलं की ही जोडी जर खेळपट्टीवर शेवटपर्यंत राहिली तर या धावा काढू शकतील, कठीण आव्हान देखील ते पार करू शकतील. पहिला बॉल अमितनं उडवलाय ब्लॅक स्क्रीनच्या वरून. 6 धावांसाठी बाहुबलीचा बाहुबली स्ट्रोक, सिक्सर.
कारण अनेक खेळाडू एकत्र आले पहा. आता विचार विनिमय सुरू आहे मैदानावर. मी म्हटलं ना की अमित वासकर आणि विशाल भोईर ही जोडी जर खेळपट्टीवर शेवटपर्यंत राहिली तर डोकेदुखी ठरेल या दिघोडे टीमला. आणि तसंच चित्र अमित वासकरच्या बॅटमधून स्टेट ड्राईव्हचा हा लॉंग हिट पाहायला मिळाला. आता मात्र 5 चेंडू 21 धावा. षटकार चौकारांचाच गणित करावं लागेल. इथे पहा थोडस रणनीती आखली आहे. थोडं कॉन्सन्ट्रेशन लूज करण्याचा प्रयत्न सुरू आहे. क्षेत्ररक्षक क्लोज ठेवलाय खेळपट्टीच्या अगदी जवळ. पुन्हा एकदा हा चांगला फटका अमित वासकरचं कौतुक करावं लागेल. व्हेरी गुड, नाईस स्ट्रोक. हा येतो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चौकार. कौन कहता है ये बहुत डिफिकल्ट इक्वेशन है. बिल्कुल अमित वासकर ऑन फायर. 4 चेंडू 17 धावा. 4 चेंडू 17 धावांची आवश्यकता. हा चेंडू पाडवर आदळला. एक धाव तर कंप्लीट. दुसरी धाव घेतली जाईल का? यस, इथे मात्र डायरेक्ट हिट. फलंदाज अमित वासकर बॅक टू डग आउट. आणि तीच तर खरी मजा असते टेनिस क्रिकेटमध्ये. इथे 2 बॉल आणि 15 धावांची गरज आहे. ऑन स्ट्राईक बॅट्समन विशाल. आता औपचारिकता बाकी आहे. किती धावांनी आता कुंडेवाल टीम आपण हारू किंवा किती धावांनी हरणार हेच मात्र आता या 2 चेंडू नंतर समजेल. आणि नंतर मात्र त्याच गोष्टीवर विचार केला जाईल. हाफ ट्रॅकरचा बॉल स्लॉग हिट केला होता. इथे मात्र जेल विशाल देखील बाद. वासकर बॅटिंगला जायला पाहिजे होता लास्ट बॉल. कारण ओला मैदानावर जबरदस्त खेळी केली होती शेखरनं. नक्कीच काही षटकार ठोकले होते, काही चौकार मारले होते. परंतु इथे पप्पू जातोय बॅटिंगला लास्ट बॉल खेळण्यासाठी. प्रशांत बेस्ट कीपर ऑफ कुंडेवाल टीम. मात्र पप्पूसाठी लास्ट बॉल मिळेल आणि त्या लास्ट बॉलवर आता फक्त तो आपली कौशल्यता दाखवेल. कारण मॅच तर निघाला, आता तो निसटलाय. सामना पूर्णपणे या ठिकाणी आपण पाहिला तर दिगोटे टीमच्या अगदी पदरात पडलेलाच आहे 99%. पप्पून मात्र हवेत केलाय षटकार की झेल. यस, अगदी सीमा लगत. थोडी ताकद कमी पडली पप्पूची आणि तिथे मात्र होते बाद. दिगोटे टीम हार्दिक हार्दिक अभिनंदन. आपण जिंकलात परंतु कुठे जायचं नाही. मयूर गरत अँड टीम आपल्याला थांबायचं आहे. लगेच आपल्याला खेळायचं आहे. यानंतर एक मॅच जिंकल्यानंतर एक
आणि हस्तांदोलन करून आपण निरोप घ्या. कुंडेबल टीम सर्वांनी हस्तांदोलन करा आपण एकमेकांशी दिगोड्या टीमच्या सोबत, कारण स्पर्धेचा नियम आहे. तर हार्दिक हार्दिक अभिनंदन SN स्पोर्ट दिगोडे टीम. आपण पहिला मॅच जिंकलात. हार्दिक आभार मानूया कुंडेबल टीम. घरच्या मैदानावर आज तुम्हाला पहिलाच या पराभव प्राप्त होतोय, परंतु आभार असेल तुम्ही या स्पर्धेमध्ये